हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी रव्यापासून एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काय पदार्थ बनणार आहे ते. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ते काय काय लागतं ते पाहूया. रवा घेतलेला 1 वाटी, उकडून 1 बटाटा घेतलेला आहे किसून, जिरं, मीठ. रवा छोटा मोठा कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल. आता आपण या ठिकाणी कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडं 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. ते छान तापलं की त्यामध्ये जिरं घालूया आपण. जास्तसुद्धा गरम नाही होऊन द्यायचं तेल. थोडंसं तेल तापल्यानंतर जिरं घालायचं आहे. जिरं छान असं तडतडलं. थोडंसं आपण त्यामध्ये आता 1 वाटी रवा घालणार आहोत आपण घेतलेला. रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम असा ब्राऊनसुद्धा नाही करायचा. हलकासा फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरच. हे पहा, अशा पद्धतीने छान व्यवस्थित भाजून घेऊया. रवा छान असा भाजलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. यामध्ये जेवढा वाटी रवा घेतला आहे तेवढे आपण पाणी घालणार आहे यामध्ये. त्या ठिकाणी 1 वाटी रवा घेतला होता आपण, त्यासाठी आपण यामध्ये 1.5 वाटी पाणी घालूया. हे पहा, तीच वाटीने पाणी घालायचं आहे. आणि छान याला शिजून घेऊया आपण. आता पहा, छान मिक्स करून घेऊ. हे करताना बारीक गॅस ठेवायचा आपल्याला आणि सारखाच हलवून घ्यायचं आहे. हलवायचं का, कारण त्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून असं सतत हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया. रवा छान असा फुलेपर्यंत छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, अशा पद्धतीने छान मस्त असा रवा आपला फुलत आलेला आहे. आता पाहू शकता, छानपैकी आपला रवा फुललेला आहे. हे पहा, आता आपण ह्याला 5 मिनटं गॅस बंद करून ठेवून देऊया साईडला. हे पहा, छान असा मस्त आपला रवा फुलून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर पहा, छान असा मस्त फुललेला आहे रवा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता आपण या ठिकाणी 1 बटाटा उकडून घेतला होता आणि किसून घेतलेला आहे. तर तो बटाटा यामध्ये घालूया. बटाट्याने छान बाइंडिंग येतं. तुम्ही यामध्ये अजून देखील ॲड करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट, काळी मिरीची पावडर वगैरे थोडंसं टेस्टसाठी. तर हे पहा, कोथिंबीर देखील टाकू शकता. तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला आवडेल तसं तिखट यामध्ये ॲड करू शकता तुम्ही. आता मी यामध्ये मीठ घालणार आहे. थोडंसं मिठाने, जास्त मीठ नाही लागणार त्याला, टेस्टला अजून छान लागेल म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. तर हे पहा, एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे ते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थंड झाले की थोडंसं तेलाचा हात देऊन आपण छान असं मळून घ्यायचं आहे त्याला. तर पहा, अशा पद्धतीने छान असं त्याला मळून घ्यायचं व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर. तर पहा, छान असं व्यवस्थित मळून घेऊया आपण आता ह्याला. थोडंसं गरम आहे, मी गरमच मळते. थोडंसं थंड झाल्या मळलं तरीसुद्धा चालणार आहे. हे पहा, छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता. पहा, अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित मळून घेऊया आपण. थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. पहा, तेलाचा हात घेऊन छान असं मळून घेऊया आपण. आणि आता हे जे मस्त असं छान असं मळून झालेलं आहे. हे पहा, बाहेरचं वेपर्स वगैरे खातात ते खाण्यापेक्षा हे घरच्या घरी आपण त्यांना बनवून देऊ शकतो. अगदी छान असं लागतं चवीला पण. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलंच मुलं खूप आवडीने खातात. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. आता पहा, आपण असे गोळे बनवून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने 1 वाटीच घेतलेली आहे, त्यामध्ये किती बनत आहेत पहा. आता आपण सर्व असे गोळे अशा पद्धतीने बनवून घेऊयात. हा नाश्ता तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या. मुलं नक्की आवडीने खातील. बाहेरचं वेपर्स, फ्रेंच फ्राईज काहीच खाणार नाहीत. पहा, या पद्धतीने नक्की बनवून पहा नाश्ता हा. तर पहा, छान असे गोळे बनवून झालेले आहेत. आता याला आपण थोडी डिझाईन करूया. हे पहा, लास्ट आपल्या फिंगरने आपण याला असं होल करून घेऊयात. दोन्ही साईडने असं होल करून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने सर्व गोळे केलेले आहेत आपण, त्याला असे होल करून घेणार आहे. हे पहा, डिझाईन करून घेऊया. थोडीशी गोल ठेवले तरीसुद्धा चालतील, तुम्हाला डिझाईन नसेल आवडत. हे पहा, सर्व असे गोल करून घेतलेले आहेत मी. पहा, असे डिझाईन केलेले आहे त्याला. आता आपण याला फ्राय करणार आहोत. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला मीडियम गरम होऊन द्यायचं आहे. छान जास्त पण गरम नाही पाहिजे. मीडियम तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक करून सोडून देऊया. अशा पद्धतीने सर्व आपण अर्धा अर्धा करून सोडून घेणार आहे दोन्ही पण. हे पहा,
तेल छान गरम झालेलं आहे. गॅस मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून तळून घ्यायचं आहे. आणि पहा सर्व असे टाकून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये. आणि ह्याला मीडियम फ्लेवर जास्त हलवायचं नाही आहे पहिल्यांदा, कारण ते अजून हे असतात सेट नसतात झालेले. सेट होईपर्यंत आपण त्याला जास्त हलवायचं नाही. आणि झाऱ्या वगैरे देखील लगेच नाही घालायचा. ते थोडेसे सेट झाले की त्यानंतर आपण हे पहा थोडेसे सेट झाले की आपण नंतर त्यामध्ये घालू शकतो. चमच्याच्या ह्याने सुद्धा तुम्ही हलवू शकता स्टार्टिंगला. हे पहा जर लगेच घातलं ते फुटू देखील शकतात. ते सेट होईपर्यंत आपण सेट झालेले आहेत आता बऱ्यापैकी. ते पहा आपण थोडीशी अशी पलटी करून घेऊया. छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत. असं गोल्डन कलर येईपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचे आहेत त्याला. हे पहा आता आपण झाऱ्या घातला तरीसुद्धा चालेल. छान असे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मस्त भाजून घेणार आहोत आपण त्याला. अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया आता. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा छान असे गोल्डन कलर पाहू शकता मस्त असे भाजलेले आहेत. छान आता आपण काढून घेऊया. जर जास्त टाकले तुम्ही तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच तळायचं आहे. हे पहा तेल छान तापल्यानंतर तळून व्यवस्थित तळायचे. तर हे पहा आपण अजून एकदा टाकून घेऊन छान तळून घेऊया दुसरी बॅच. हे पहा अजून एक मी यामध्ये टाकून देते. राहिले तेवढे बाकीचे तळून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने तेल गरमच आहे आपलं. मीडियम फ्लेमलाच तळणार आहोत आपण. तर पहा सर्व असे टाकून घेतलेले आहेत आपण त्यामध्ये. ते सुद्धा छान असे मस्त भाजून घेऊया. हे पहा छान एक एक करून असे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत. हे पहा तुम्ही हे फ्रीजमध्ये देखील साठवून ठेवू शकता. हे पहा फ्राय करून पण एकदम चवीला छान लागतात. किंवा न तळता ठेवले तरीसुद्धा टिक राहतात ते. मुलं मागून मागून खातील अशा पद्धतीचा नाश्ता बनवला तर टिफिनला देखील देऊ शकता. किंवा स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता. हे पहा एकदम भारी लागतो चवीला. तर व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा मला कशी वाटली रेसिपी. तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा. हे पहा एकदम बाहेरून असे क्रिस्पी लागतात, आतून एकदम टेस्टी लागतात. हे पहा तोडून दाखवले तुम्हाला एकदम भारी लागतात खायला. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा. तर असंच आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.